69 साली इंदिरा गांधींचा आणि हे इंडिकेट सिंडिकेटचा वाद निर्माण झाला आणि काही प्रस्थापित काँग्रेसचे बडे नेते हे इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये उभे राहिले आणि मग तिथं मग कारण काय झालं तर मग राष्ट्रपती निवडणुकीमध्ये कोणाला तिकीट द्यायचं यावरून वाद झाला किंवा तो कुणी केला काय केला तो एक मोठा इतिहास आहे. पण इंदिरा गांधींनी जरी काँग्रेस पार्टीने संजीव रेड्डी यांचं राष्ट्रपती पदाकरता नाव दिलं असलं तरी त्याने एका दृष्टीने बंडखोरी करायचा निर्णय घेतला आणि गिरी यांना एक पर्यायी उमेदवार राष्ट्रपती पदाकरता उभं केलं आणि फार संघर्षमय निवडणूक झाली कारण काँग्रेसचं सगळं वातावरण होतं. बरोबर. आणि एका बाजूला प्रस्थापित काँग्रेसजन संजीव रेड्डींच्या मागं आणि बंडखोर काँग्रेस इंदिरा गांधींच्या मागे गिरींच्या मागे अशी निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये इंदिराजींनी संस्थानिकेचे तनखे रद्द करणं वगैरे असे काही क्रांतिकारक निर्णय केले, बँकेचं राष्ट्रीयकरण वगैरे असे काही मुद्दे मांडले आणि मग त्यामध्ये आपण डाव्या विचाराच्या बाजूला राहिलं पाहिजे हा जो विचार पहिल्यापासून शेतकरी कामगार पक्षापासून होता त्यामुळे काही ठराविक मोजके खासदार फक्त महाराष्ट्रातून इंदिरा गांधींच्या मागे उभे राहिले. बाकी प्रस्थापित सगळे चव्हाण साहेब वगैरे सगळे त्या थोडं उजव्या राजकारण सक्का पाटील होते, निजलिंगप्पा होते, तिकडे प्रस्थापिकांचं राजकारण आणि ते मग त्याचा निवडणुकीचा इतिहास खूप रोमांचक आहे. अगदी थोड्याशा मताने गिरी विजय झाले त्या निवडणुकीत. गिरी जर पराभूत झाले असले तर सगळं मग तिथलं राजकारण संपलं असतं. इंदिरा गांधींच्या राजकारणाला कुठतरी ब्रेक बसला असता. तो संपलं असतं, ब्रेक नसतं, संपलं असतं म्हणजे लगेच त्यांना बाजूला केलं असतं. पण ते गिरी जिंकले आणि इंदिरा गांधीचा विजय झाला आणि त्या पुन्हा पुढं त्यांचं कार्य सुरू झालं. त्यामुळं आमच्या घराची आणि इंदिरा गांधीची एक प्रचंड मोठी जवळीक सुरू झाली त्या घटनेमुळे. कारण त्या थोड्या मतांनी त्यावेळेला महाराष्ट्रातून एक फार हाताच्या बोटावर मोजण्यासारखे खासदार होते. बरोबर. वसंतराव साठे, विजयराव पाटील, काही बाबुराव काळे अशी काही 4-5 माणसं फक्त राहिली होती, तुळशीदास जाधव वगैरे आणि त्या मतामुळं गिरी निवडून आले. बरोबर. म्हणजे आता प्रत्येक जण क्लेम करतो की आमच्यामुळे झालं पण अंतर तेवढंच होतं बरोबर त्या मतांचं आणि त्यामुळे मग एक जवळीक निर्माण झाली आणि ती कायम राहिली. बरोबर. आणि घराण्याची जवळीक झाली.